लय मोठा विषय आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तुम्ही राज्यभर अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून भेसळखोरांचे तर धाबे दणाणलेत. मात्र सोबतच हॉटेल व्यावसायिकही आता अडचणीत आल्याचं पाहायला मिळते. ज्या हॉटेल व्यावसायिकांनी अस्वच्छता आणि जेवणाचा दर्जा चांगला ठेवला नाही त्यांच्यावर धडक कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाकडून केली जाते. मात्र खवई यांच्या नगरीत एक किळसवाणा प्रकार आता समोर आलाय. या प्रकारानंतर कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर. कुरुंदवाड शहरातील माळ भागावरील एका हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाणी वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त होतोय. या हॉटेलमध्ये सार्वजनिक शौचालयातील पाणी वापरत असल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी सामाजिक कार्यकर्ते आवळे आणि कुरुंदवाडे यांनी उघडकीस आणला. हॉटेल लगत असलेल्या सार्वजनिक शौचालयातील नळाला रबरी पाईपनं पाणी थेट हॉटेलमध्ये घेत असल्याचं समोर आलं. यानंतर कार्यकर्ते आणि नागरिकांनी हॉटेल चालकाला चांगलेच धारेवर धरले. एकीकडे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांसह हॉटेल व्यावसायिकांना स्वच्छता, शुद्ध पाणी देण्याचे आदेश काढलेत. मात्र कोल्हापुरातील कुरुंदवाड शहरात या आदेशालाच केराची टोपली दाखवत किळसवाण्या प्रकारातून नागरिकांच्या आरोग्याशीच खेळत असल्याचा संताप व्यक्त होतोय. दरम्यान रोज पाणी लावून सगळ्या टाक्या भरतात आणि ते संडाचं पाणी वापरलं ते भजीला कालवलं जाते, चहाला दिलं जाते, भांडी घासायला वापरलं जाते. हा कसला प्रकार? जीवाशी खेळ चालू आहे. लोकांच्या जनतेशी जीवाशी खेळ चालू केला आहे. हा कुठला प्रकार आहे? दुसरी गोष्ट म्हणजे लोक 30-30 रुपये भजी आहे, 10 रुपये चहा आहे, सगळं पैसे देऊन खायचं आहे आणि हिने संडासातलं पाणी वापरतात. अरे तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर फिल्टरचं पाणी घ्या ना, नगरपालिकेचं फुकटचं पाणी घेण्यापेक्षा ह्याचं घ्या. आणि वाचं पाणीचं पाणी प्यायचं काय? हे कुठला काय काढलाय धंदा? त्यांचं ताबडतोब सेल करा यांचे हॉटेल सगळे. आणि ह्या आरोग्य विभागानं पण तिकडे लक्ष दिलं नाही. आम्ही लक्ष द्यायला आम्ही पगार खात नाही. शासनाचा कर्मचारी नेमलेला आहे. ते कर्मचाऱ्यांचं काम आहे तिथे जायचं, प्रत्येक जागी जाऊन बघायचं आहे, ते बागेत जाऊन काय चाललंय काय नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या या हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल होऊन हॉटेल परवाना रद्द करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी मनोज देसाई यांच्याकडे केली आहे. यानंतर पालिका आरोग्य विभागाने हॉटेल चालकाला नोटीस बजावली आहे. हॉटेलमध्ये सार्वजनिक शौचालयातील पाणी वापरणं किळसवाणा प्रकार आहे. तक्रारीनुसार आरोग्य विभागाच्या पथकाकडून पाहणी करून हॉटेल चालकाला नोटीस बजावली आहे. त्यांचं म्हणणं ऐकून लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मनोज देसाई, मुख्याधिकारी, कुरुंदवाड नगर परिषद. कुरुंदवाडच्या या घटनेवर पालिका प्रशासन, अन्न व औषध प्रशासन विभाग कोणती कारवाई करते याकडे शहरवासियांचं लक्ष लागून राहिले. तसेच कोल्हापुरात येणाऱ्या खवय्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेलची तपासणी होणार का असा सवालही आता उपस्थित होतोय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य रमेश सुतार यांच्यासह मी दुर्वा देव.